सुरू करूया. दुखापत बैठक स्थिती. साधी मांडली. हरिओम. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. चेहरा अगदी शांत. शारीरिक स्थिरता. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सावकाशपणे सोडतोय. मानसिक स्थिरता, आंतरिक सजगता. शरीर मनाने स्थिर होण्यासाठी करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. करणार आहोत आपण श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून होईल. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. उजवा हात आपल्या गुडघ्यावर असेल. डोळे अलगद मिटून घ्या. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहश्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती आपल्याला 10 वर्तन करायची आहेत. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथे श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव घेऊया आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर, डोळे मिटलेले. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. श्वसन मार्ग आपला मोकळा होतोय त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला आपण केली श्वसन मार्ग शुद्धी. आता करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे भरून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदू, हा संपूर्ण तपशील आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी त्राटक, बहिर त्राटक. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो संवेद्या आत्मस्वरूप, असं माऊलींनी वर्णन केलेला हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत.
निर्गुण निराकार ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपल्या डोळ्यांमध्ये आपण सामावून घेत आहोत. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकर. गणेश रूपी ओमचं निरीक्षण. अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण करीत आहोत अंतरत्राटक, मानसिक शुद्धी, मानसिक स्थिरता. अ उम चंद्रबिंदी, उत्पत्ती स्थिती लय, ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक ओम. त्याचं मनन स्मरण चिंतन. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न करूया. करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा खणखणीत स्वरातला उच्च पट्टीतला मोठ्याने केलेला. अचं प्रमाण हे 80% असेल आणि मचं प्रमाण हे 20% असेल. हा उच्चार करताना आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन जाऊया आणि हा उच्च पट्टीतला पहिला उच्चार करूया. याकरिता पुन्हा एकदा आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडत उच्च पट्टीतला ओंकार बेंबीच्या रेठापासून आपल्याला हा पहिला उच्चार करायचा आहे. पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती घेऊया. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार आणि मकार समप्रमाण. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जाऊया आणि हा मध्यम पट्टीतला दुसरा उच्चार करूया. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. साधनेच्या स्तरावर आपण एक एक पायरी पुढे जात आहोत. करूया तिसरा उच्चार जो अगदी लो पिच मध्ये खालच्या स्वरातला असेल. अकाराचं प्रमाण हे 20% आणि मकार लांबवलेला 80%. हा उच्चार करताना आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अगदी हळू आवाजातला हा तिसरा उच्चार शरीराकडून मनाकडे नेणारा ओम. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊया. चेहऱ्यावर काही ताण नाहीये, प्रसन्न चेहरा. करूया चौथा उच्चार बुद्धीकडून आत्मतत्वाकडे नेणारा, देहानंदाकडून दिव्यनंदाकडे नेणारा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीरभर. शरीर मनाने आपण स्थिर झालेलो आहोत. साधनेसाठी आपली वाटचाल सुरू होत आहे. पुढील 1 तास हा स्वतःसाठी आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आहे. करूया चित्तशुद्धी. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. प्रार्थना मी बोलते माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्,
नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदन्मोक्षदं चैव कामदन्मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः करूया नमन मुद्रा. ज्यांना पाठीची दुखणी आहेत आणि हृदयासंबंधी कुठलेही विकार असतील त्यांनी मात्र पुढे झुकणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे व्हा. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. आणि आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया. मनामध्ये लीनभाव आणि भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली. हातांच्या तळजळीचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपलं. हरिओम. एक मिनिट. आवाज येतोय का? आता येतोय की नाही येतोय? मध्ये कट झाला होता का? ओके, ठीक आहे. आता येतोय ना? चालेल. करूया सुरुवात. दोन्ही पाय समोर घ्या. विश्रांती. मान मागे सैल सोडा. थोडीशी पावलांच्या बोटांमध्ये हालचाल करा. ओके. आता दोन्ही पाय जोडून घ्या. आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. बरं, आता पाठीचा कणा इथे सरळ ठेवायचा आहे. आणि आता सावकाश आपल्याला पाय फोल्ड करायचा आहे जमिनीला घासत आणि सरळ करायचा आहे. एक पाय फोल्ड करूया, सरळ करूया. दोन पाय फोल्ड, सरळ. तीन पाय फोल्ड, सरळ. चार पाय फोल्ड आणि सरळ. पाच पुन्हा पाय फोल्ड करूया. आता तसाच पाय वर आणि खाली. एक वर खाली. दोन वर खाली. तीन वर खाली. चार वर खाली. पाच पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. एक दोन पायाचा अंगठा खाली येऊ देत. तीन चार पाच. विरुद्ध बाजूने. पाच चार तीन दोन एक. स्टॉप. उजवा पाय सरळ. विरुद्ध बाजूने हीच कृती. आता पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड डाव्या गुडघ्याखाली. डावा गुडघा आपल्याला म्हणजे डावा पाय फोल्ड करायचा आहे जमिनीला घासत. सरळ करायचा आहे. एक पाय फोल्ड, सरळ. दोन पाय फोल्ड, सरळ. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही पुढे मागे व्हायचं नाहीये. हा, पुढे मागे न होता आपल्याला ही कृती करायची आहे. पाय फोल्ड करायचं, सरळ करायचं. फक्त जाणीवपूर्वक हालचाल आपल्या पायामध्ये होतीये. पुन्हा पाय फोल्ड. आता अप अँड डाऊन. एक अप डाऊन. दोन अप डाऊन. तीन अप डाऊन. चार अप डाऊन. पाच पुन्हा पाय वर रोटेशन. एक दोन तीन चार पाच. विरुद्ध बाजूने. पाच चार तीन दोन एक आणि स्टॉप. थांबायचंय. डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून डोळे मिटून घ्यायचे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सावकाशपणे सोडून द्या. एक श्वासाची विश्रांती. पुढे करूया आपण हाफ बटरफ्लाय, जे आपण काल केलं. पुन्हा एकदा त्याची प्रॅक्टिस करूया. काल ज्या तुम्हाला संभाव्य चुका ज्या होतात म्हणजे आपली पाठ पुढे मागे जी होते ती करणं आपल्याला टाळायचंय. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले. आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या
मांडीवर ठेवूया. उजव्या पायाची जी टाच आहे ती हलकीशी आपली थोडीशी खाली घेऊ. ठीक आहे, म्हणजे एकदम असं वर न ठेवता आपला जो चवड्याचा भाग आहे तो मांडीच्या इथे येईल आणि थोडीशी आपली टाच हलकीशी खालच्या बाजूला असतील. ठीक आहे, आता सगळ्यांनी सरळ ताठ बसायचंय. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांना ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन पाळण्याची गरज नाहीये. बाकीच्यांनी मात्र पाठीचा कणा सरळ ठेवा. आपला उजवा हात गुडघ्यावर, जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. एक. बरोबर. श्वास घे. आता थोडंसं आपण श्वासाकडे लक्ष देऊया. आधी जमिनीकडे प्रेस करा गुडघा. आता श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली प्रेस करा. श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली प्रेस करा. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर घ्या. पाठीची हालचाल न करता. श्वास सोडत खाली प्रेस करा. पुन्हा श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली प्रेस करा. अजून एकदा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली प्रेस करायचं. परफेक्ट. आता उजवा पाय सरळ करा. पुन्हा हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवरती, थोडीशी टाच खालच्या बाजूला येईल. आता पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. ठीक आहे, आधी गुडघा जमिनीकडे प्रेस करा पूर्णपणे. श्वास घेत गुडघावर म्हणजे मांडी गुडघावर. श्वास सोडत खाली प्रेस करा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली प्रेस. एक. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. परफेक्ट. श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. ठीक आहे, सावकाश डावा पाय सरळ करा आणि पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती घ्या. बरं, आता आपण शिकणार आहोत मेडिटेटिव्ह आसन, स्वस्तिक आसन, जे पद्मासन, अर्धपद्मासन जे आहेत, म्हणजे त्याच्या ही आधीची कृती आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे, तर त्या या आसनामध्ये बसू शकतात, स्वस्तिक आसनमध्ये बसू शकतात. कंबरदुखी असेल, हिप जॉईंटमध्ये त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल, तर पद्मासनासारखी जी ऍडव्हान्स आसनं आहेत ती आपल्याला करायला थोडंसं लिमिटेशन येतं. मग त्याच्या आधी आपण ह्या स्वस्तिकासनचा सराव करू शकतो. सोप्पा आहे, आपण एकत्रित करू शकतो. म्हणजे यासाठी आपल्याला, तुम्ही माझी शक्यतो विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला या सगळ्या कृती दिसतील. ठीक आहे, तर हे सोप्पं आसन आहे, आपण सगळे एकत्रित करूया. आता सुरुवातीला दोन्ही पाय जुळवून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं व्यवस्थित दिसतंय. आता जे हे दोन्ही पाय जुळले ते थोडेसे लांब करा, हलकेसे लांब करा. ओके. हा, आता जो आपला उजवा पाय आहे ना तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करा. ओके, बरोबर. आता जी आपली उजव्या पायाची पोटरी आणि मांडी याच्यामध्ये जी गॅप आहे ना, अशी जी खाच आहे, उजव्या पायाची पोटरी आणि मांडी याच्यामध्ये जी खाच आहे, तिथे आपल्याला हे डावं पाऊल फिक्स करायचंय. बघा अशा प्रकारे डावं पाऊल घेतलंय, ती उजव्या पायाची पोटरी आणि मांडी याच्यामध्ये जो गॅप आहे तिथे हे डावं पाऊल असं फिक्स करा. बघू सगळ्यांनी करा बरं. येस, आतमध्ये फिक्स, त्याच्या आतमध्ये खोचायचंय त्या खाचेमध्ये. हा, बघा आता इथे कुठेही तुमच्या गुडघ्यावर प्रेशर येत नाही, ना कुठे तुमच्या काफ मसलवर प्रेशर प्रेशर येत नाही. तुम्ही अगदी ह्या आसनामध्ये खूप सहज आणि सुखावह असे बसू शकता. म्हणून याला दुसरं नाव आहे ते म्हणजे सुखासन. या आसनाला दुसरं नाव सुखासन आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठेही जास्त प्रेशर किंवा ताण येत नाही. आता इथे पुन्हा पाठीचा मणका आपल्याला सरळ करायचा, तर त्यासाठी थोडंसं पुढे व्हायचं. सीटचा भाग हलकासा मागे ढकलायचा आणि पाठ कण्यातनं सरळ व्हायचं. आपोआप तुमचा पाठीचा कणा एका रेषेमध्ये येतो. आता इथून आपले पुन्हा हात जे आहेत या आसनामध्ये नॉर्मली जेव्हा आपण मेडिटेशन करायला बसतो तेव्हा मात्र हात आपले ज्ञानमुद्रेमध्ये थोडेसे असे सरळ करतात. म्हणजे जी हाताची जी आपली मनगटापासूनचा जो पुढचा हात आहे ना, तो थोडासा असा बाहेरच्या बाजूला येतो, जेव्हा मेडिटेशनसाठी आपण हे आसन धारण करतो त्यावेळेला. हं. पण जेव्हा आपल्याला काही लुझनिंग एक्सरसाइज करायच्या असतात किंवा आता नेक रोटेशन आपण करणार आहोत, त्यावेळेला मात्र आपल्याला आपले हात असे गुडघ्यांवरती ठेवायचे आणि हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवायचे. म्हणजे कुठेही जास्त पाठीच्या मणक्याला तुम्हाला प्रेशर येणार नाही, ताण येणार नाही. ठीक आहे, आता आपण करणार आहोत या आसनामधूनच पुढे नेक रोटेशन. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, थायरॉइडचा त्रास आहे,
त्यांच्यासाठी हे जे आपण आता नेक रोटेशन करणार आहोत ते फायदेशीर ठरतं. तर आता आपण सगळ्यांनी एकत्रित कृती करू. हा, नेक रोटेशनची सोपी कृती आहे. तर सुरुवातीला नजर समोर ठेवायची, मान आपली सरळ असेल. आता आपली मान हळूहळू फक्त उजव्या बाजूला न्यायला सुरुवात करा. सावकाश मान उजवीकडे, अशी अशी टर्न करायची. साईडवर नाही घ्यायची, टर्न टर्न उजवीकडे बघायचंय. अं, हा, ओके, बरोबर. आता खांदा मात्र वर उचलू नका. सावकाश एकदा उजवीकडे बघा, डोळे पुढेच ठेवा. आणि मग सावकाश पुन्हा मान मध्यभागी येऊ देत. सावकाश मध्यभागी येऊ देत. येस, परफेक्ट. पुन्हा डावीकडे घेऊन जा, तशीच मान डावीकडे न्यायची आहे. मागची भिंत बघायची. सावकाश मध्ये यायचं. बरोबर, परफेक्ट. अजून 3दा आपल्याला ह्याच कृती करायच्या आहेत. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरू करूया. एकदा मान उजवीकडे, मागची भिंत बघा. सावकाश मान सरळ, मध्यभागी. परफेक्ट. एकदा डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, सेंटर. बरोबर करताय. डावीकडे, सेंटर. अजून एकदा उजवीकडे, सेंटर आणि डावीकडे, सेंटर. आता पुढची कृती बघा, दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर इथे आपल्याला मान हलकीशी टिल्ट करायची आहे. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. इथे तुम्हाला एक छान असा हलकासा स्ट्रेच जाणवेल साईडवरने. दाखवते बघा. एकदा उजव्या बाजूला आपण मान थोडीशी टिल्ट करणार. बघा, खांदे मात्र उचलायचे नाही. आणि मग एकदा सावकाश डावीकडे. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. फक्त बघा, फक्त अशा प्रकारे आपल्याला कृती करायची. खांदे मात्र आपल्याला कुठेही वर उचलायचे नाहीये. फक्त मानेमध्ये हालचाल. सुरू करूया. मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट होईल, एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एकदा उजवीकडे. बरोबर करताय. आणि डावीकडे. मध्ये येऊन थांबा. आता मान आपल्याला वर आणि खाली करायची आहे. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी मात्र जी आपण आता हनुवटी अशी पुढे घेणार आहोत ना, ती करणं टाळायचंय. त्यांनी फक्त मान वरच घ्यायची आहे आणि मध्ये येऊन थांबायचंय. बाकीच्यांनी बघा आपल्याला कशी कृती करायची आहे. आपल्याला आधी मान वर घ्यायची, चेहरा सिलिंगकडे जाईल आणि मग सावकाश हळूहळू हनुवटी गळ्यातली. एका लईमध्ये ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. एकदा मान वर जाईल आणि मग हनुवटी गळ्याकडे गेली. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हनुवटी गळ्याकडे घेणं टाळायचं. करूया सुरुवात. आता ही कृती पण आपल्याला 3 ते 4 वेळा करायची. सुरू करूया. एकदा मान वर आणि मग हनुवटी गळ्याकडे. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. तर खाली आल्यानंतर थांबा आणि आता फुल नेक रोटेशन करूया 2 वेळेला. ठीक आहे. हनुवटी गळ्याकडे आहे आणि आता सुरू करा. मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. 1. पुन्हा एकदा मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. 2. परफेक्ट. 2 वेळेला विरुद्ध बाजूने. मान डावीकडे मागे, उजवीकडून पुढे. अजून एकदा मान डावीकडे मागे. छान. उजवीकडून पुढे. सावकाश करायचं. घाई गडबड न करता सावकाश कृती. मान सरळ करा. दोन्ही बाजूनी झालं की मान सरळ करा. डोळे मिटून घ्या. आणि आता आपण ह्या सगळ्या ज्या काही मानेच्या हालचाली केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा घ्या.
डोळे मिटून आंतरिक सजगता. आहे तो श्वास सोडायचा, एक श्वास भरून घ्यायचा आणि पूर्णपणे तो श्वास सोडायचा. रिलॅक्स. आता जे आपण स्वस्तिकासन घातलंय एकेका पायाने ते आता सोडून देऊया आणि विरुद्ध पायाने घालूया. तुमचा डावा पाय वर आहे, तो सावकाश हाताच्या आधाराने वर उचलायचा, सरळ करायचा. खाली असेल उजवा पाय पण सरळ करा. बरोबर. पुन्हा पायामधलं अंतर तसंच ठेवा. मगाशी आपण उजवा पाय फोल्ड केला होता, बरोबर. आता डावा पाय फोल्ड करूया. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. आणि आपली डावी मांडी आणि पोटरी याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे आपलं उजवं पाऊल फिक्स करून घ्यायचं. डावी मांडी आणि डावी पोटरी त्याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे तुमचं उजवं पाऊल फिक्स करून घ्या. म्हणजे दोन्हीही जी पावलं आहेत ती विरुद्ध बाजूने क्रॉस होऊन त्याच्या टाचा तुमच्या शरीराच्या जवळ असतील. पुन्हा इथे पाठीचा कणा थोडंसं पुढे जायचं, सीटचा भाग मागे ढकलून पाठीतून सरळ बसायचं. बरोबर, छान. आता करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. त्याच्या आधी आपण हाताचे थोडेसे बोटं जी आहेत, काल आपण पावलांची बोटं ताणली होती, आज आपण हाताची करूया. जास्तीत जास्त दोन्हीही हातांच्या बोटांमध्ये आधी ताण द्या. जास्तीत जास्त स्ट्रेच करा, स्ट्रेच करा, स्ट्रेच करा आणि अंगठा आतमध्ये घ्यायला सुरुवात करा आणि मग त्याच्यावर 4 बोटं पेरा फोल्ड करा. अगदी सावकाश. प्रत्येक जो आपण फोल्ड करतोय तो आपल्याला जाणवला पाहिजे. पुन्हा एकदा ओपन करा. बघा एकूण आपल्या बोटांमध्ये इथे पहिला फोल्ड येईल, मग हा दुसरा येईल. ठीक आहे. तो प्रत्येक फोल्ड तुम्हाला जाणवला पाहिजे, प्रत्येक पेरातला. जास्तीत जास्त स्ट्रेच 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 आणि सुरू करा. आता 4 बोटं फोल्ड करायला सुरुवात करा आणि मग त्याच्यावर अंगठा. हे सूक्ष्म व्यायाम आहेत, त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीची अगदी सूक्ष्म अशी जाणीव झाला पाहिजे. पुन्हा जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोटं. घट्ट मूठ वळून घ्या आता. मनगटामधून हाताची मूठ वर आणि खाली द्या. वर, खाली. परफेक्ट. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. थांबा. रोटेशन करा क्लॉकवाईज. 1. फक्त मनगटामध्ये हालचाल. 2. घाई न करता तिथल्या तिथे ऍटलीस्ट 4 ते 5 वेळेला कुठलीही गडबड न करता फक्त मनगटामधून गोलाकार. हा. विरुद्ध बाजू. जेव्हा आपण घाईत करतो तेव्हा आपला पूर्ण हात पण फिरायला जातो, पण तसं न करता तर मनगटामध्ये हालचाल. येस. थांबा. थोडा वेळ हात खाली घ्या, डोळे मिटून घ्या. बघा मनगटापासून ते खांद्यापर्यंत तुमच्या हाताला हलकीशी रग लागली असेल त्याची जाणीव. तर आपल्याला हलकसं तिथल्या तिथेच शोल्डरची हालचाल करायची. दोन्ही हात जे आहेत ते असेच गुडघ्यावर ठेवा आणि श्वास घेत आपले खांदे वर उचला आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. बरोबर. श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत रिलॅक्स खाली करायचे. येस. बरं, आता हे करताना सुद्धा झटकन खाली यायचं नाही. तुमचे श्वास घेण्याची कृती आणि सोडण्याची कृती याच्यामध्ये शक्यतो तरी एक समन्वय साधण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत सावकाश खाली. जर तुम्ही झटकन घेतलं ना तर तुमच्या मणक्याच्या इथे किंवा मानेच्या इथे चमक बसू शकते, म्हणून सावकाश कृती. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत सावकाश खाली. श्वास घेत वर, एका रिदम मध्ये करण्याचा प्रयत्न आणि श्वास सोडत सावकाश खाली. आता दोन्ही हात समोर घ्या. हाताची बोटं खांद्यावरती, कोपरं समोरून जॉईंट करून घ्या. आणि आता करूया पूर्ण रोटेशन आपल्या खांद्यांचं, शोल्डर. ठीक आहे. सुरुवात करूया. हाताची कोपरं वर आणि मागून पुढे. 1. अगदी सावकाश, गडबड न करता. 2. 3. 4. 5. ठीक आहे. विरुद्ध बाजूने मागून पुढे. 1. 2. 3.
4 आणि 5. पूर्ण 5 वेळेला रोटेशन झालं की मग थांबा. दोन्ही हात पुन्हा एकदा गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या आणि पुन्हा जाणीव आपल्या श्वासावर. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली आहे का? तिथे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय का? हे आपल्याला आपण तपासून पाहतो. थोडस दम लागल्यासारखं वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. रिलॅक्स. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे मिटलेले, एक मकार लांबवलेला ओंकार करूया. या आसनाचे सगळे लाभ आपल्याला या क्षणी मिळत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये आणि एक मकार लांबलेला ओंकार आहे. तो श्वास सोडा. एक सह श्वास धरून घ्या. श्वास सोडत ओंकार. आंतरिक सजगता. एकेका पायाने आपण जे आसन धारण केलेलं आहे ते सोडून घेऊया. उजवा पाय वर आहे. डोळे उघडायचे तरी उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. पर्यायाने आता स्टँडिंग मध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. हाताचा आधार न घेता उठता येतंय का बघा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये आपल्याला किंचित स्वातंत्र्य घ्यायचंय. एका हाताने दुसऱ्या हाताचं बघा असं मनगट पकडायचं आणि ती पकड तिथे माती जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायची आणि मान मध्ये सैल सोडायची. ही आहे आपली स्टँडिंग मधली विश्रांती स्थिती. कुठलंही आसन जेव्हा आपण करतो तेव्हा आसनाच्या आधी आणि ते आसन झाल्यानंतर आपल्याला ही थोडीशी विश्रांती घ्यायची असते. करणार आहोत आपण कटी चक्रासन आणि त्यासाठी दोन्हीही पायांमध्ये थोडस अंतर. आता ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी मात्र हे जे आता आपण कृती करणार आहोत ती रोजच करावी कटी चक्रासनाची. कारण की तुमच्या कमरेच्या इथे ओटी पोटाच्या इथे जो ट्विस्ट येतो जो आपला मधुमेह कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरतो. दोन्हीही पावलांमध्ये थोडस अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता आपला उजवा जो हात आहे तो डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला टर्न होऊन डाव्या पायाची टाच बघायची. आणि ह्या हालचाली आता आपण डायनॅमिक करूया. थोड्याशा फास्ट सुरू करूया. एक, आपले हात हलकेसे स्विंग करा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांबा. बरोबर. आता पायामधलं अंतर तसंच ठेवा. आपण करणार आहोत नी बेंडिंग. पायातलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील, पॅरलल असतील. ठीक आहे. आता आपल्याला गुडघ्यातनं खाली यायचंय. बेंड करायचं आणि पुन्हा वर यायचं. येस, परफेक्ट. खाली, वर, खाली, वर. आता पुढच्या 3 कृती आपण श्वासाकडे लक्ष देऊन करूया. श्वास घेत खाली या. श्वास सोडत वर या. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. परफेक्ट. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. आता पुन्हा श्वास घेत खाली या आणि तिथे थांबा. श्वास घेत खाली या, थांबा. प्रेशर जो येईल त्याकडे लक्ष द्या. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली घ्या. विश्रांती. श्वासाची गती, गुडघ्यावर आलेला प्रेशर या सगळ्याचा अनुभव घ्या.
चेहऱ्यावर कुठलाही ताण दिसेल. करणार आहोत आपण ताडासन. तर आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. ताड म्हणजेच एक उंच झाड. त्या झाडाप्रमाणे हा आपला शरीराचा पण आकृतिबंध दिसतो, म्हणून हे ताडासन. तर मी दाखवते, आधी जे नवीन साधक आहेत बघून घ्या आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. तर इथे पावलामध्ये किंचितसं अंतर घ्यायचं, अगदी थोडंसं. तर आज जे आपण ताडासन करणार आहोत, तिथे आपण हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करणार आहोत. ह्याचे व्हेरिएशन्स आहेत. तर आज आपण अगदी सोपी कृती करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. हं? हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील सुरुवातीला. आता हेच हात हळूहळू समोरनं डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची आणि त्यानंतर तुमचे हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाईल. ठीक आहे. इथे पूर्णपणे तुमच्या शरीराला खेच मिळतो, पावलापासून ते आपल्या ताणलेल्या हातापर्यंत. इथे आपण स्थिर झालो की मग टाचा वर उचलायच्या आणि आपल्या शरीराला अजून जास्तीत जास्त वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करायचा. व्हर्टिकली स्ट्रेच, जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आणि मग टाचा सावकाश खाली येतील आणि जोडले आपण जे हातांची गुंफण केली ती सुद्धा सावकाश तशीच समोरनं हळूहळू खाली येईल. ठीक आहे. लक्षात आलंय? सोपी कृती आहे. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, म्हणजे काल कोणीतरी बोललं होतं, तर त्यांनी मात्र पाय वरती उचलताना जर कुठेही असं वाटलं चमक आल्यासारखं, तर मात्र सोडून द्या. ठीक आहे. बाकीच्यांनी मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इथे जर असं वाटतं की आपला तोल जातोय, तर भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून उभं राहून ही कृती करा. सुरू करूया आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, किंचितसं पावलामध्ये अंतर, अगदी 1 ते 2 इंचापेक्षा सुद्धा कमी किंचितसं अंतर ठेवा दोन्ही पावलांमध्ये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आता हेच हात हळूहळू समोरनं डोक्याच्या दिशेने वर येतील. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्हीही कानांना करा. येस, बरोबर. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. हा, स्ट्रेच द्या. कमरेपासूनचा वरचा भाग पूर्णपणे ताणून घ्या. चेहरा मात्र शांत ठेवा, तो आपल्याला ताणायचा नाही. ठीक आहे. आत्ता आपल्या टाचावर उचला. येस, परफेक्ट. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा, म्हणजे तुमचा बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन दोन्हीही तुम्हाला साधता येईल. स्ट्रेच करा, स्ट्रेच करा, स्ट्रेच करा. परफेक्ट, खूप छान. सावकाश टाचा खाली घ्या. हात तसेच ठेवा, टाचा खाली घ्या. आपल्याला अजून एकदा हीच कृती करायची आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय व्यवस्थित, परफेक्ट करतायत. पुन्हा एकदा टाचा वर उचला. जास्तीत जास्त ताण द्या. आपला संपूर्ण भार जो आहे तो आपल्या चवड्यावर येतोय याची जाणीव आहे. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. छान. टाचा खाली घ्या. आता हात खाली घ्यायची घाई करू नका. टाचा खाली घ्या पूर्णपणे. आता एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी आणि श्वास सोडत हळूहळू समोरनं हात खाली घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली घ्या. परफेक्ट. आणि विश्रांती घ्या. बघा, जेव्हा आपण श्वासाकडे लक्ष देऊन सावकाश कृती करतो तेव्हा योगासनाचे फायदे आपल्याला अगदी खोलपर्यंत मिळतात. आपण घाई गडबडीने श्वासाकडे लक्ष न देता कृती केली तर तो एक व्यायाम होऊन जातो, एक्सरसाइज होऊन जाते. तर आपल्याला एक्सरसाइज न करता योगासनांचे अगदी खोलवर लाभ घ्यायचे आहे. डोळे मिटून विश्रांती. बंद डोळ्यांनी असं इमॅजिन करा की आपण पुन्हा एकदा हेच आसन केलं, ताडासन. मनाने आपण कल्पना करायची की आपण पुन्हा दोन्ही पाय जोडून उभे राहिलोय, आपलं संपूर्ण शरीर स्ट्रेच होतंय. सूक्ष्म निरीक्षण, बंद डोळ्यांनी अशी आपण कल्पना करूया आणि लक्ष श्वासाकडे. करूया आपण एक आसन पुन्हा एकदा. बॅलन्सिंग वाला आसन आहे, ज्याला एक पादतोलासन असं म्हटलं जातं. हेही सोपं आहे, पण पुन्हा मी तुम्हाला कृती दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर इथे सुद्धा आपल्याला असं वाटलं की आपला तोल जातोय, तर मात्र भिंतीला टेकून उभं राहायचं. पण शक्यतो तरी जाणार नाही, कारण की आपला हाताचा सपोर्ट असणार आहे या आसनामध्ये. तर मी दाखवते बघा.
दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. त्यानंतर दोन्ही हात असे खांद्यातून सरळ करायचे. ठीक आहे. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील आणि मग उजवा पाय जो आहे तो हळूहळू वर उचलायचा आणि त्याचं पाऊल जमिनीला अशा प्रकारे पॉइंटेड करायचं. आपल्या उजव्या पावलाची जी बोटं आहेत ही जमिनीला पॉइंटेड असतील अशा प्रकारे. ठीक आहे. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आणि मग सावकाश उजवा पाय खाली घ्यायचा आणि मग हीच कृती डाव्या पायाने पण करायची. ठीक आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. बरं. आता तुम्ही मॅटवर उभे आहात तर मॅटवर अगदी व्यवस्थित ग्रीप घ्या आपल्या पावलांची आणि आता उजवा पाय हळूहळू वर घ्यायला सुरुवात करा. येस. उजव्या पायाचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. हा, छान. बरोबर. एका बिंदूकडे समोर बघायचं. पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा. बरोबर. आता इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. पाय खाली घ्या, हात खाली घ्या, थोडा वेळ विश्रांती घ्या. ही स्फूर्ती विरुद्ध बाजूने करूया. हा, पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आता डावा पाय वर उचलूया, त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करूया, नजर समोर. येस. थोडासा पाय पुढे येऊ दे सर. प्रथमेश सर, तुमचा जो दिसतोय ना, हे बघा असा पुढच्या बाजूला येऊ दे. तुमचा असा आडवा दिसतोय मला. जरा समोर स्क्रीनच्या समोर बघता का म्हणजे मला लक्षात येईल. प्रथमेश म्हणून जे त्यांचा व्हिडिओ ऑन आहे ते. हे बघा पाय ना तुमचा मला असा मांडीला लागल्यासारखा वाटतोय, गुडघ्याच्या इथे. तसं नका करू, समोर घ्या. बाकीच्यांनी पाय खाली घ्यायला हरकत नाही. बरं. जर असे समोर उभं राहून मला दाखवाल का? कारण की तुम्ही ना मला असं करायचं आपल्याला, असं. नाही नाही, तिकडे नाही लावायचं, गुडघ्याला नाही लावायचं. समोर घ्यायचंय बघा, असा असा. माझ्याकडे बघा तुम्ही. हे बघा, असा असा घ्यायचंय समोरच्या बाजूला. हा, गुडघ्याकडे पाऊल नाही घ्यायचंय. शक्यतो माझी विंडो समोर ओपन ठेवा. येस. हा, हे बरोबर आहे. हा, हे असं करायचंय. ठीक आहे. तुम्ही जे ही कृती जी केली होती ना ती अपेक्षित नाहीये, तर ही अशी कृती अपेक्षित आहे. लक्षात आलंय? पुन्हा एकदा सगळ्यांनी करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता उजवं पाऊल म्हणजे उजवा पाय वर उचला आणि पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. गुडघ्याकडे न नेता समोर घ्यायचंय. हा, जमिनीला पॉइंटेड करा, नजर समोर. येस. परफेक्ट. आता उजवा पाय खाली घ्या, हात तसेच ठेवा आणि डावा पाय वर उचला, पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. मांडीकडे न नेता समोर. बरोबर. बरोबर. हा, आता बरोबर झालं. परफेक्ट. सावकाश पाय खाली, हात खाली आणि बैठक स्थितीमध्ये येऊन विश्रांती घ्या. खाली बसा आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सुरू. रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. बरं, आज आपण पाठीवर पडून उत्थित एक पादासन करणार आहोत. तर ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र करताना काळजी घ्या किंवा हाताचा सपोर्ट आपल्या कमरेखाली द्या. ठीक आहे. तर याचे फायदे काय आहेत? तर व्हेरिकोज वेन, सायटिका किंवा याच्यासाठी प्रतिबंधात्मक आहे, प्रिव्हेंटिव्ह. त्याचबरोबर आपल्या पायामधला जो ब्लड फ्लो आहे तो रेग्युलेट होण्यासाठी, तिथे कुठेही क्लॉट न येता तिथलं जे कार्य आहे ते सुरळीत राहण्यासाठी, त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं ठरतं. तर आज आपण उत्थित एक म्हणजे पाठीवर पडून एक एक पाय वर उचलायचा आणि तो खाली ठेवायचा. तर मी आधी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. तर एका कुशीला पडून आपल्याला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. त्यानंतर दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आज आपण सपोर्टसाठी डावा पाय असा फोल्ड करणार आहोत. बघा, फोल्ड केलाय, त्याचा पाऊल जमिनीवर आहे. हा, आणि ते उजव्या गुडघ्याच्या बाजूला आहे. डाव्या पायाचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या बाजूला आहे.
ज्यांना पाठीचा दुखणी आहे त्यांनी आपले हात असे कमरेच्या खाली घ्यायचे. ठीक आहे. ज्यांना कुठलंही दुखणं नाहीये त्यांनी मात्र दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ घ्यायचे अशा प्रकारे. आणि उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जास्तीत जास्त वर उचलायचा आणि मग सावकाश खाली घ्यायचा. वर आणि खाली. ठीक आहे. ही कृती आपण 3 वेळा करणार. त्याच्यानंतर पुन्हा पाय असाच 90 डिग्री वर घेऊन तो गोलाकार फिरवणार 3 वेळेला. बघा पूर्ण एकदा उजवीकडून डावीकडे आणि मग डावीकडून उजवीकडे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 3-3 वेळेला ह्या 2 कृती करणार. त्यानंतर आपला डावा पाय आपण तसाच सरळ करणार सावकाश आणि मग हाच उजवा पाय फक्त 30 डिग्री वर घेऊन तिथे थांबणार. इथे आपल्याला 10 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा. बघा पाय 30 डिग्री वर, जास्त वर पण नाही आणि जास्त खाली पण नाही, तर 30 अंशापर्यंत वर घेऊन आपण इथे थांबणार आहोत. ठीक आहे. अशा 3 कृती आपण ह्या एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. करूया का सुरुवात सगळ्यांनी. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. की तुमचे कॅमेरे व्यवस्थित ऍडजस्ट करा म्हणजे तुमची ही कृती पण मला नीट दिसेल अशा प्रकारे. तर सुरुवातीला विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हात शरीरापासून लांब, डोळे मिटून घ्यायचे, चेहरा शांत, जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतोय, सोडतो. तर आता इथे स्थिरता आली की आता पुढची कृती करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ असू दे. आता उजवा पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची. हळूहळू सावकाश वर घ्या. हा बरोबर. आणि तसाच खाली घ्या. बरोबर तसाच खाली घ्या. हा पुन्हा पाय वर सावकाशपणे आणि नियंत्रित जमिनीवर. पुन्हा पाय वर घेऊया. छान. नियंत्रित जमिनीच्या दिशेने आणूया. पुन्हा पाय वर घ्या आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. हा गोलाकार फिरवायला सुरुवात करा. आपल्या जांघेतनं उजवा पाय गोलाकार फिरतो. बरं आता हे पण तिथल्या तिथे नका करू. खाली येऊ देत. खाली येऊ देत पाय. अजून पाय खाली येऊ देत. प्रथमेश सर तुम्ही तिथल्या तिथेच करताय. खाली येऊ देत पाय थोडासा. खाली येताना समजा त्रास होत असेल तर एकदाच करा, पण पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. ओके. 3 वेळेला एका बाजूने करा आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज करा. बाकीच्यांचं दिसतंय आणि व्यवस्थित होतंय. अजून थोडासा पाय खाली यायला पाहिजे. सावकाश थांबा. 3-3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की थांबा आणि पाय नियंत्रित खाली घ्या. गडबड घाई न करता सावकाश खाली. डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त उजवाच पाय आपल्याला 30 डिग्री वर उचलायचा आहे. जास्त वरही नाही, जास्त खालीही नाही. हा थोडस अजून खाली घ्या. ऋषिकेश खाली घ्या. खाली घ्या अजून पाय. येस. हा बस बस. आता इथे होल्ड करा. थांबा. 10 सेकंद थांबूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश खाली घ्या. उजवा पाय सावकाश खाली. रिलॅक्स. थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा तुम्हाला उजवा पाय थोडासा जड जाणवेल डाव्या पायाच्या तुलनेत. आता ह्या संपूर्ण कृती आपण डाव्या पायाने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ असू दे. आणि आता डावा पाय 3 वेळेला वर आणि खाली करूया. सुरू करूया. डावा पाय सावकाश वर. वर नेताना बघा आपल्याला उजव्या पायाचा सपोर्ट मिळतो. सावकाश खाली घ्या. छान. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी आपली हात कमरेच्या खाली घ्या. पाय वर आणि खाली.
गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पाय वर आणि खाली. बरोबर. पुन्हा पाय वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. पूर्णपणे आपली टाच खाली जमिनीकडे येऊ देत आणि मोठं वर्तुळ करा पायाने. 1 हा पुन्हा एकदा 2 3 वेळेला आपल्याला ह्या कृती करायच्या आहेत. 3 ओके. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. आता समजा तुमचा पाय खाली जमिनीपर्यंत येत नसेल तर आपल्याला हे टार्गेट ठेवायचंय की आपल्याला हे रोटेशन करताना आपली टाच पूर्णपणे जमिनीपर्यंत येणार आहे आणि तेवढी मला माझी फ्लेक्सिबिलिटी वाढवायची आहे. हे आता आपल्या मनामध्ये एक टार्गेट ठेवायचं आहे. 3 वेळेला पूर्ण झालं की मग थांबा. सावकाश आपला हा डावा पाय नियंत्रित खाली घ्या, गडबड न करता. येस ओके. 3 वेळा दोन्ही बाजूनी करा आणि मग थांबा आणि आपला उजवा पाय सुद्धा सरळ करा. उजवा पाय सावकाश सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता आपल्याला डावा पाय फक्त 30 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. फक्त 30 डिग्री सुरू करा. गुडघ्यातला सरळ ठेवून फक्त 30 डिग्री डावा पाय वर घ्या. अजून थोडस खाली येऊ दे. 30 डिग्री 30 अंश 90 अंश नाही. खाली खाली खाली. प्रथमेश दादा खाली खाली खाली. अजून खाली येऊ दे. 10 सेकंद थांबा. खाली खाली खाली. अजून ऋषिकेश दादा खाली येऊ दे पाय. ओके परफेक्ट. आता 10 सेकंद थांबा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलीज. पाय खाली. विश्रांती. बघा थाय मसल्स गुडघा काफ मसल्स सगळीकडे तुम्हाला ताण प्रेशर सगळं जाणवेल. त्याचा अनुभव घेऊया. डोळे मिटून इथल्या तिथेच विश्रांती. आपण या ज्या काही कृती केल्या त्याचा मागोवा. तर सगळ्यांनी एका कुशीला या. सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि पोटावरती या. सावकाश हाताच्या आधाराने एका कुशीला वळा, पोटावरती या आणि टीव्ही पोश्चर करायचं. म्हणजे हाताची कोपरं खाली जमिनीवर आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. टीव्ही पोश्चर. असं. बरोबर. आता इथे तुमचे खांदे रिलॅक्स ठेवा. पायामध्ये अंतर आहे. आपण जे पाय आता थोडेसा जो स्ट्रेच झाला होता तो थोडासा रिलीज करून द्या. एक पाय सरळ आणि एक पाय फोल्ड. उजवा पाय फोल्ड करा. मग उजवा पाय सरळ करून डावा पाय फोल्ड करा. अशा प्रकारे हालचाल करा. तुमच्या टाचा ज्या आहेत त्या सीटला लागू देत. बरोबर. एक पाय सरळ एक पाय फोल्ड. लहान मुलं कशी कृती करतात ना तशी डायनॅमिक हालचाल. एकदा एक पाय सरळ करायचा मग दुसरा पाय. बरोबर छान. बरोबर करताय. 4 ते 5 वेळेला ही कृती करा. बरोबर. आता पुन्हा दोन्ही पाय तसेच वर घ्या. दोन्ही पाय वर घ्या. बरोबर. आणि आता पावलाने कशी आपण हाताने कशी टाळी वाजवतो तशी पावलाने टाळी वाजवा. म्हणजे पाय लांब करा आणि जवळ आणा. येस बरोबर. पाय लांब जवळ लांब जवळ लांब जवळ लांब जवळ लांब. आपण पावलांनी टाळी वाजवतोय. आपल्या आता हे ज्यांना कमरेचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह ठरतं. प्रिव्हेंटिव्ह आणि उपचार दोन्ही. छान. सावकाश थांबा. दोन्ही पाय सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. म्हणजे आपला जो काही ताण आला होता मगाशी तो सगळा रिलीज होईल आणि पाठीवर पडून विश्रांती. डोळे मिटून रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासाची. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण करा. असं इमॅजिन करा की आपल्यावर समोर छतावर एक आरसा आहे आणि त्या आरशात आपण स्वतःला पाहतोय.
पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत इमॅजिन करायचंय की आपण स्वतःला आरशात पाहतो. डोळे मिटून पूर्णपणे विश्रांती. आता आपण 1 तास जे जे काही केलं त्या सगळ्याचा मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप घ्या. ते करताना आपल्याला किती छान वाटलं, आपण किती आनंदाने सहजपणे ह्या सगळ्या कृती केल्या, त्यासाठी स्वतःबद्दल एक छान असं थँक्यू. जोड श्वासाची पावलापासून ते आपल्या मस्तिष्कापर्यंत टाळूपर्यंत आपलं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपण जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलेले आहेत. पाठीच्या कण्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे. विचार आपोआप बाजूला होत चालले. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, ही भावना आपल्या मनात. सावकाश हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायू लागल्या. पुन्हा एकदा पाणी आणि नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडायचे, हात खाली घ्यायचे, दारा कुशीला वाढायचं आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठेही गडबड करू नका. सावकाशपणे बैठक स्थितीमध्ये. थोडा वेळ विश्रांती घ्या. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण आता करणार आहोत एक समान श्वसन आणि दीर्घ श्वसन. ही 2 श्वसन आज आपण करणार आहोत प्राणायामाची पूर्वतयारी. तर आता इथे मगाशी जे आपण स्वस्तिक आसन जे घातलं ते घालण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही एका पायाने, कुठलाही एक पाय फोल्ड करा, उजवा किंवा डावा. आणि जो पाय फोल्ड केलाय त्या फोल्ड केलेल्या पायाची मांडी आणि पोटरी याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे दुसरं पाऊल फिक्स करा दुसऱ्या पायाचं. आपण सोमवारी पद्मासन शिकूया. आज फक्त आपण स्वस्तिकासन घ्यायचं. थोडस पुढे होऊन पाठीचा कणा सरळ करा. हातांची ज्ञान मुद्रा. तर सुरुवातीला आपण बघतोय समान श्वसन. समान श्वसन म्हणजे श्वास घेणं आणि सोडणं हे एकाच पातळीवर होतं. तर 2 आवर्तनं जी आहेत मी अंक काउंट करीन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे कसं करायचं. तर 1 ते 4 अंक काउंट होतील तोपर्यंत तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि 1 ते 4 अंक पुन्हा काउंट होतील, मग तो घेतलेला श्वास तुम्हाला सोडायचा आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घ्या, चेहरा शांत. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. बरं, आता आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. 1 2 3 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून देऊया. आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. श्वास घेणं आणि सोडणं एका समान पातळीवर. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1 2 3 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. पुढची 2 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. आपली आपण करायची. खांदे रिलॅक्स आहेत, चेहरा शांत आहे, डोळे मिटलेले आहेत. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडा. पोट नियंत्रित आतमध्ये जात आहे. छान. अजून एकदा
एक सहज श्वास भरून घेऊया, संथ गतीने सोडूया. इथे आपली आंतरिक सजगता वाढली आहे. आता आपल्याला करायचे 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. तर इथे श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे आपला, तो दुपटीचा असेल. जसं की मी 1 ते 4 अंक काउंट करीन. तुम्हाला मोठा श्वास भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट होतील. तो घेतलेला श्वास तुम्हाला हळू-हळू सावकाशपणे सोडायचा आहे. ठीक आहे? कंट्रोल मूव्हमेंट असणार आहे ही दीर्घ श्वसनाची. एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते, की आपल्याला कसा मोठा श्वास भरून घ्यायचा आहे आणि तो संथ गतीने कसा सोडायचा आहे. ह्या दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाने आपल्या नर्व्हस सिस्टम ज्या आहेत, ह्या बॅलन्स राहतात आणि त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तो सुद्धा कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. तर मी दाखवते बघा दीर्घ श्वसन 1 ते 4 अंक काउंट होईपर्यंत आपल्याला मोठा श्वास भरून घ्यायचा आहे. बघा मी दाखवते. डोळे मिटून घ्यायचे. तुम्ही डोळे मिटून नका घेऊ. तुम्ही डोळे उघडे ठेवून बघा. मी तुम्हाला दाखवते. 1 ते 4 अंक काउंट करणार. 1, 2, 3, 4 आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. घेतलेला श्वास अगदी सावकाश 8 अंक काउंट होईपर्यंत तुम्हाला तो पूर्णपणे श्वास सोडायचा आहे हळूहळू. ठीक आहे? सुरुवातीला थोडंसं तुम्हाला अगदी न समजल्यासारखं होईल, पण जसं आपण प्रॅक्टिकली पुढे जाऊ, तसं तुम्हाला ते नक्की छान लागेल. सुरू करूया. हातांची ज्ञानमुद्रा, डोळे आता सगळ्यांनी मिटून घ्या, खांदे कोपरं रिलॅक्स करा. 3 आवर्तनं करूया दीर्घ श्वसनाची. 2 आवर्तनं मी काउंटिंग करते. आहे तो श्वास सोडा सगळ्यांनी. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट बाहेर येतंय. खांदे हलकेसे कानाच्या दिशेला वर घ्या. 1, 2, 3, 4 मोठा श्वास भरून घ्यायचा. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अजून एक राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. काही क्षण शांत. अजून एक आवर्तन आपलं विदाउट काउंटिंगचं असेल. आपापल्या क्षमतेने मोठा श्वास घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. आपल्या सगळ्यांना आता हे कृती माहिती झाली आहे. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. श्वास सोडताना चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. आपण संपूर्णपणे स्ट्रेस आउट होतोय, व्याधीमुक्त होतोय, भीतीमुक्त होतोय. आंतरिक सजगता वाढलेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा याचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी मी योग्य असा मार्ग निवडलाय आणि त्यासाठी मी यथाशक्ती प्रयत्न करणार आहे आणि नियमित माझी साधना अशीच चालू ठेवणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शरीर मन शांत आहे, निरोगी आहे. करूया 3 मकार लावलेले ओंकार.
अचं प्रमाण कमी, मकार लांबवलेला अगदी लो पिच मधला खालच्या स्वरातले 3 उच्चार एका लागोपाठ एक करूया. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. श्वास भरून घेऊया. ओम. 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 दोन्ही हात जोडून शांती पाठ. मी बोलते, माझ्या मागोमाग आपण हे बोला. जोडलेले हात हृदयापाशी. ओम पूर्णमद पूर्णमिदं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक समर्पण शरणागती भाव आपली सगळी साधना या ओमच्या पुढे परमतत्वासमोर आपण समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. मनोमन आपले आई वडील आद्य गुरुजन इष्ट देवता कुलस्वामिनी त्यांचे स्मरण करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यात घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळ्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची वेळ. अवकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होतोय. धन्यवाद. सोमवारी भेटणार आहोत आपण. उद्या आपल्याला सुट्टी आहे. हरिओम. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. पुढे जाऊ. चालेल. चला हरिओम. सगळ्यांना हॅपी वीकेंड. शुभ दिवस. काही शंका असतील तर प्लीज तुम्ही मला पर्सनलवर मेसेज टाका. ठीक आहे. हरिओम. मीटिंग एंड करते. धन्यवाद.